भीमाशंकरचं दर्शन संपलं आणि त्या शांत क्षणानंतर आम्ही निघालो गुप्त भीमाशंकरकडे. दाट जंगलात लपलेलं हे स्थान अनेक वर्ष फार कमी लोकांना माहीत होतं. वन्य प्राण्यांच्या हालचाली रात्री वाढतात, त्यामुळे काळोखात इथे जाण्यास परवानगी नाही. वाटेत आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढत जंगलाचा हिवाळी आस्वाद घेत होतो. थंड हवेत गरमागरम मॅगी. कोणी सोडतं का? बघता बघता जंगल पसरलं, पायवाट संपली आणि आम्ही पोहोचलो त्या पवित्र स्थळी गुप्त भीमाशंकरला. गुप्त भीमाशंकर हे भीमा नदीच्या काठावर आहे. भीमा नदीचा उगम याच पवित्र ठिकाणातून होतो. हे एक अतिशय प्राचीन आणि नैसर्गिक शिवलिंग आहे. जिथे नदी जन्म घेते तिथेच शंकराचं प्राचीन तपस्थान उभं आहे. तिथे बसून आम्ही निवांत क्षण एन्जॉय केले. नदीचा आवाज, शांत हवा आणि ती दिव्य ऊर्जा काही क्षण मनात कोरले गेले. थोडा वेळ तिथेच थांबलो आणि मग परतीच्या वाटेला लागलो. तर हा होता आमचा भीमाशंकरचा प्रवास. तुम्हीही लवकरच प्लॅन करा आणि या ठिकाणाचं सौंदर्य अनुभवा.